नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जी आहे तिला निरोप आलेला असतो आणि प्रियाला निरोप आल्याबरोबर प्रियाना मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही आणि ती ठरवते की काही झालं तरी सुद्धा ना आता आपण जो प्लॅन केला आहे तो सक्सेस होतोय यासाठी ती खूप जास्त अशी खुश असते. ती आता विचार करत असते की चला फायनली जे ठरवलं होतं ते शक्य होते. मग तेव्हाच ना दुसरीकडे मात्र सायली खूप जास्त अस्वस्थ असते कारण सायलीला ना पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवत राहतात आणि मग ती पुन्हा एकदा त्या गोष्टींमध्ये हरवून जाते. ती विचार करते की यांनी जाताना मला नेलं तर नाही, निदान आता तिथे काय चाललंय काय नाही हे तरी मला त्यांनी कळवायला हवं असं बोलून ती सतत देवाकडे हात जोडत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे आता खूप जास्त अशी मारामारी सुरू असते. म्हणजेच काय तर या बिचाया मानसीला तिला सांगत असतात की बघ आम्ही जे सांगतोय ना ते तुला ऐकावं लागेल. म्हणजेच सायली विरोधात कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे. सायली विरोधात कोर्टामध्ये तू साक्ष द्यायची, आम्ही तुला सांगू ते सगळं काही करायचं हेही आता हटलेलं असतं. आणि मग जेव्हा पहा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ती नाहीच म्हणत असते. तेव्हाच दुसरीकडे बाजूला जाऊन जो माणूस असतो ना सचिनच्या राकेशच्या त्यांना फोन करतो आणि सचिन आणि राकेशला कॉल करून तो इथे घडलेल्या गोष्टी सांगत असतो आणि ती मुलगी काही झालं तरी ऐकत नाहीये असं म्हणतो. मग आता एवढ्या गोष्टी कळल्यानंतर ना दुसरीकडे मात्र आता राकेश म्हणत असतो की काय मुलगी आहे, विचित्र काय त्या सायलीच पडले. स्वतःच्या जीवापेक्षा हिला आता सायलीच घेणं देणं आहे का ते सचिन आता त्या गुंडांना सांगत असतो की काही करा पण लवकरात लवकर तुम्ही आता प्रयत्न करा असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा ते गुंड जे आहे त्यांना सचिन सांगत असतो की तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून ज्या काही झालं ना तरी सुद्धा आपल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तिच्या मनावर सारख्या बिंबवत रहा हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना इकडे मात्र आता संताप होत असतो सचिनचा आणि आपल्याला जे हव्य ते तिच्याकडून वदवून घ्याच. तेच आता अर्जुन त्या लोकेशनला पोहोचत आलेला असतो. तो गाडीतून उतरतो, इकडे तिकडे पाहतो कारण त्याला तिथे ना थोडं संशयास्पद वाटत असतं आणि त्यामुळेच त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत असते. आणि मग तो तेव्हा विचार करतो की आपण या सगळ्या काही गोष्टी इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला सांगायला हव्यात की आता तो त्या लोकेशनला पोहोचला आहे असं, कारण आता त्याला वाटत होतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा मदत घ्यावी. पण इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य जे आहेत ते अजूनही पोलीस स्टेशनमध्येच असतात. ते अजूनही तिथून निघालेले नसतात. इकडे आता अर्जुनला चैतन्य आणि त्याचसोबत इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की तुम्ही जिथे गेला आहात तुम्हाला तसं तिथे सस्पिश ऍक्टिव्हिटी वाटते का? हो, मला वाटत आहे. मला ना काहीतरी डाऊट येतोय म्हणूनच तर मी इथे थांबलेलो आहे. हेही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो की बरं ठीक आहे, मी पटकन पुढे जातो. पण अर्जुनला नाही म्हटलेलं असतं. तेच आता सचिनच्या माणूसना बरोबर अर्जुनवर लक्ष ठेवून असतो. अर्जुन तिथे आला आहे हे त्यांना दिसतं. अर्जुन जसा आला आहे हे दिसल्याबरोबर नाती लोक लगेचच सचिनला कॉल करून ही बातमी देतात. त्याचबरोबर दुसरीकडे सायली आता विचार करत असते की अर्जुनचा अजून मेसेज किंवा कॉल कसा आला नाही, कारण त्याने तर सांगितलं होतं की तो कॉल किंवा मेसेजेस करणार आहे. पण अजूनही त्याने एकही कॉल किंवा मेसेज केला नाहीये ना, यामुळेच ना आता एकदमच वाईट वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घडत असतात तेव्हा मात्र इथे सायलीचा जीव नाग थ्यावर नसतो. सायलीला ना आता सारखं तेच आठवत राहतं कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्जुन वर कोणतंही संकट यायला नको, कारण अर्जुनचा जीव धोक्यात आहे असं सुद्धा कुठेतरी मनोमन सायलीला वाटत असतं. सायली एकटीच रूममध्ये बडबडत असते
आणि तेवढ्यातच ना तिथे कल्पना आणि प्रतिमा येतात. कल्पना प्रतिमा आल्यावर सायलीला विचारत असतात की काय झालं आहे सायली, ऑल ओके ना. तेव्हाच ना सायली म्हणत असते की हो सगळं काही ठीक आहे. मग काय आता बाळाशी गप्पा मारत होतीस का असंही तिला विचारलं जातं. पण तेव्हाच ना ती म्हणत असते की नाही. मग तेव्हा प्रतिमा आणि कल्पना म्हणत असतात की आम्हाला कळतेय की तुझ्या मनामध्ये सध्या काय चाललं आहे, आम्ही समजू शकतो. पण एवढाही विचार करू नको की ज्याने बायाला त्रास होईल ते पास ना जायली. आता म्हणत असते की हो मला कळतेय तुम्हाला या सगळ्याबद्दल मी विचार करते तर त्रास होतोय. पण मला ना ह्यांची काळजी वाटते. ते मी ह्यांच्यावर रागवले होते. ते तर माझ्यावर रागवले नव्हते ना. त्यांनी मला म्हटलं होतं की मी तुला सांगवीन कर सगळ्या काही गोष्टी. मग का नाही सांगितलं. त्यांनी माझ्यासोबत बोलायला हवं होतं ना. पण ते माझ्याशी तर बोललेच नाहीत. हे असं का केलं त्यांनी. नाही, त्यांनी मला सांगायला हवं होतं की ते कुठपर्यंत गेले आहे. ते कारण आहे ना. मला एक नाही हजार प्रश्न पडत आहेत. ते दुसरीकडे आता कळलेलं असतं प्रियाला की अर्जुन निघालेला आहे. अर्जुन निघालाय ही गोष्ट जेव्हा आता कळत ना तेव्हा मात्र आता ती गुंडांना लगेचच कामाला लावते. कारण तिचं काम पटापट होणं गरजेचं होतं आणि यासाठी ती वाटेल ते करत होती. आणि तेव्हाच तिने आता सांगितलेलं असते की पटकनी आपण जे ठरवतोय ना तसंच करायचं. उलट जेव्हा तो येईल ना तेव्हा एखाद्याने बाहेर पडायचं आणि त्याला दाखवून द्यायचं की मुद्दामून इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू, इथे कोणीतरी भेटले असं त्याला मुद्दामून दाखवून द्यायचं. चला आपण कामाला लागा हेही आता म्हटलेलं असतं. आणि मग काय या सगळ्या काही गोष्टी जेव्हा त्यांचं बोलणं सुरू असतं ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो परफेक्टली तिथे पोहोचलेला असतो. आणि अर्जुन जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा मात्र आता अर्जुनला ना काही गोष्टी कळत नसतात. बिचारा अर्जुन जो आहे तो मात्र आता प्रयत्न करत असतो की आतमध्ये जायचं पण नाही. ते काही केल्या आता शक्य होत नसतं. तेच आता दुसरीकडे जी मानसी आहे ना तिला आता ही लोक ना उठवायचा प्रयत्न करत असतात. पण मानसी काही केल्या आता हलत नसते. मानसी काही केल्या हलत नसल्यामुळे ना आता त्यांना अजूनच टेन्शन येतं की मानसीच काय झालं असेल. मानसी ओके तर आहे ना. मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की हिचा तर श्वासही बंद पडलाय तर ही मेली बिली की काय असाही विचार ती लोक आता करू लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे ना आता इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते सगळं काही व्यवस्थित नोट डाऊन करून घेत असतात. तर इकडे अर्जुन आता म्हणत असतो की मी आतमध्ये जातोय. अर्जुनला आता इन्स्पेक्टर सावंत चैतन्य थांबत असतात आणि आम्ही येतोय. तू कुठेही जाऊ नकोस, घाई करू नकोस. तुला माहित नाहीये आतमध्ये किती गुंड असतील. ते आपल्याला काहीच सांगता येणार नाहीये. म्हणूनच ती आता त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतात. पण काही केल्या आता तो थांबायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला ना आता बरेच गोष्टी ज्या आहेत ना त्या वाटतायत. पण आता नाही चालणार. आपण आतमध्ये जाऊया आणि आपण आतमध्ये जाऊन जे आहेत ना ते सगळं काही चेक करूया. कारण मानसीला आज काही झालं तरी यांच्या तावडीतून मला सोडवायचं आहे आणि त्यासाठी मी काही सुद्धा करू शकतो असंही आता बोललं जात असतं. आणि म्हणूनच मग काय तो पटकन आतमध्ये जायचं ठरवतो. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत त्याला अडवत असतात तात पण तो काही ऐकायला मागत नसतो. कारण त्याला स्वतःच्या जीवापेक्षा ना सायलीला निर्दोष सोडवणं आणि त्यासोबत या मुलींना त्यातून बाहेर काढणं खूप जास्त गरजेचं वाटत होतं. आणि यासाठी ते सगळे काही प्रयत्न आता सुरू होते. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होत असतानाच ना इकडे आता अर्जुन काही केले ऐकत नसतो. तर त्या गुंडांना आता कळून चुकलेलं होतं की आता काही खरं नाहीये इथे दिसतंय ते. आणि म्हणूनच मग ते गुंडना मानसीला आता तिकडन गायब करायचं ठरवतात. म्हणजेच काय तर आता त्या गुंडांनी ठरवलेलं होतं की त्या मानसीला तिकडनं घेऊन जायचं आणि मग आता ते कुंड जे आहे ते मात्र मानसीच्या डोळ्याला पट्टी त्यासोबत तिचे हातपाय बांधतात आणि तिकडन तिला घेऊन जातात. जसे आता ते तिला घेऊन जातात ना तिकडन
तसं मात्र आता अर्जुन इकडे तिकडे शोधाशोध तर करतच असतो, तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती अजूनही टेन्शनमध्येच बसलेली असते. डायनिंग टेबलवर बसलेली असताना सतत आता तेच विचार मनामध्ये येऊ लागलेले असतात. काही झालं ना तरीसुद्धा त्याच गोष्टी आता सारख्या मनावर तिला होणारा त्रास आणि हे सगळं काही ती आता समोरच उभी असते आणि तिला कळत असतं की या सगळ्या काही गोष्टी विचित्र घडतायत. यांनी अजूनही एकदाही मला कॉल का नाही केला असेल असाही विचार ना मनामध्ये सतत येऊ लागलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती आठवत असते ना तेव्हा तिला आता खायचं प्यायचं सुद्धा काहीच नसतं. आणि जेव्हा तिने खायचं सुद्धा नकार दिलेला असतो ना तेव्हाच आता कल्पना म्हणत असते की आता अशी किती वेळ राहणार आहेस, तू असं काय करतेस तू. पण तेव्हाच ना आता दुसरीकडे मात्र सायली म्हणत असते की मी ना पटकन आहे ना येते, जरा काय ये ना असं बोलून ती बाहेर जाते. कारण तिला ना अर्जुनला फोन लावायचा असतो. ती आता सांगते की मला अस्वस्थ वाटते म्हणूनच मग आता ती बाहेर जायचं म्हणत असते. कारण आता तिला माहिती आहे इथे या सगळ्यांसमोर फोन लावून उपयोग नाही आहे आणि म्हणूनच मग आता ती बाहेर जायचा विचार करते. पण श्वेताला माहिती असते की ही बाहेर का गेलेली आहे ते. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता श्वेता जी आहे ती सुद्धा बघते आणि श्वेता सुद्धा मुद्दामना फोनवर बोलायचं नाटक करत असते आणि तिने ना सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच नाही इथे कल्पना आणि त्याचसोबत ना आता ज्या प्रतिमा आहे त्या बसलेल्या असतात. मग मी कुसुम ताईशी फोनवर बोलून येते असं आता श्वेता सांगते. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो आता तिथे गेलेला असतो आणि अर्जुन इकडे तिकडे शोधाशोध करत असतो. अर्जुन आता पूर्ण ते जे छोटसं घर असतं तिथे आता इकडे तिकडे बघून शोधत असतो की त्याच्या हाती काही पुरावे लागतायत का. तोपर्यंत ना अर्जुन जाईपर्यंत त्या गुंडांनी तिकडना मानसीला गायब केलेलं असतं. मानसी काहीही त्याच्या हाती लागत नाही. तो मानसीला इकडे तिकडे शोधत असतो. पण तेव्हाच ना इकडे आता जेव्हा तो ते दार उघडतो आणि जाऊन आतमध्ये पाहतो तर काय आतमध्ये तर आता काही सुद्धा नसतं आतमध्ये. तर आता काहीच नसल्यामुळे ना त्याला आता अजूनच टेन्शन येतं. दुसरीकडे आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्याचसोबत इकडे आता जो चैतन्य आहे ते इन्स्पेक्टर आता शिर्कनकडे पोहोचलेले असतात आणि त्यांना आता या सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात की तुम्ही आमच्या सोबत चला. पण आता ते इन्स्पेक्टर सांगत असतात की तुम्ही हे सगळं काही कशाबरोबर मला बोलताय खरंच ना मला काहीच कळत नाहीये. आणि त्याचबरोबर इकडे आता अर्जुन जो आहे ना तो मात्र थोडासा विचार करतो आणि जातो. त्याला ना तिथे मानसीचं काहीतरी दिसतं. मग तो विचार करतो की काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्याला मध्ये पुरावा भेटलेला असतो आणि इथून आता गाडीचे चाकांचे निशाण आणि त्यामुळेच ना त्याला डाऊट येतो की आताच इकडन मानसीला नेलेला आहे बहुधा. त्यामुळे आता मानसीला शोधण्यासाठी आपल्याला पटकन इकडनं सटकाव लागेल. तेव्हाच आपल्याला सगळ्या काही गोष्टी समजतील. आणि म्हणूनच मग आता ती तो ठरवतो की चला इथून बाहेर निघूया. तेच दुसरीकडे मुद्दामून श्वेता फोनवर बोलत असते आणि ती कुसुमताई आणि मधुभाऊंशी बोलत असते. मुद्दामून तिने फोन स्पीकरला ठेवलेला असतो जेणेकरून ना आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता ती शायलीला ऐकवत असते. म्हणजेच तिला दाखवून द्यायचं असतं की बघ काही झालं तरी सुद्धा सगळी जण तुझा विचार करता येते. इकडे कुसुमताई आणि त्याचसोबत मधुभाऊ आता सांगत असतात की काही झालं ना तरी सुद्धा ना तिच्यासोबत कायम रहा. म्हणजेच ना भीती वाटते ना की कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही आहे. म्हणूनच ना अर्जुनही आता कुठे गेलाय. अर्जुनला काही मुलींबद्दल तपास हाती लागला आहे का नाही ना. पण आता अर्जुन सर गेले आहेत आणि त्याचसोबत सायली ताई मात्र खूप जास्त उदास आहे. कारण सायली ताईला ना दुसऱ्या काहीच गोष्टी समजत नाहीयेत की काय कराव्या. त्या सायली ताई एवढी उदास आहे ना की ती आता स्वतःच अन्न पाणीही विसरूनच गेली आहे. मग तेच मधुभाऊ बोलतात मला माझ्या सावची तीच तर काळजी वाटते.
सावने काही खाल्लं असेल का? साव ठीक तर असेल ना? अरे काय झालं असालं तरी सुद्धा साववर लक्ष दे असं देखील मधुभाऊ आता सांगत असतात. श्वेताला श्वेता म्हणते की काळजी करू नका मधुभाऊ आणि तिने फोन ठेवलेला असतो. तेच आता ती मुद्दाहून इकडे आता सायलीकडे बघते आणि सायलीकडे रक्ताचे डाग दिसतात. आता मात्र अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, हे तर रक्ताचे डाग आहे, म्हणजे या माणसांनी त्या मुलींना काही केलं तर नसेल ना? अर्जुन घाबरून गेलेला असतो. अर्जुन लगेच आपली गाडी काढायला येतो, कारण आता अर्जुन त्या गुंडांच्या मागावर जायचं ठरवतो. तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर निकम यांनी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना परवानगी दिलेली असते आणि बघून बोलत असते की हे काय, तू आणि इथे कधी आलीस? आणि मी केव्हाचीच इथेच आहे असंही ती आता म्हणते. सॉरी हा, ते काय झालं, मी मधुभावांशी बोलत होते, मला माहित नाही तू इथे आहे. काही तपास लागला का? काही कळलं आहे का? अर्जुनने काही बोललं आहे का? तर इकडे मात्र आता नाही ना, अजून तरी काहीच नाही. त्यांचा फोन आला. सायली कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न करत असते. अर्जुनला मात्र जी निशाणी भेटलेली असते ना, त्या निशाणीवर ना तो तर्क लावत असतो की इथून आता गाडी गेलेली आहे. तेच आता चैतन्याला कॉल करायचा प्रयत्न करत असतो, कारण चैतन्याला आता अर्जुनला सांगायचं असतं की आम्ही येत आहोत, तिथे कोणतीही रिस्क वगैरे घेऊ नको म्हणून. अर्जुन आता तिथे असतानाच ना चैतन्य त्याला कॉल करत असतो, पण इकडे आता अर्जुन कॉल रिसीव्ह करत नाही, कारण त्याच लक्षणाबरोबर त्या निशाणांकडे असत की ती गाडीचे निशाण कुठपर्यंत गेलं आहे. त्यानंतर आता अर्जुन कॉल रिसीव्ह करतो. अर्जुन आता म्हणत असतो की तुम्ही या लोकेशनला येऊ नका. मग आता चैतन्य विचारतो का काय झालं आहे? तेव्हाच ना, खरं तर एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे या लोकेशनवरून मानसीला हलवलं गेलं आहे. आता तिला दुसरीकडे नेल्य. मला जेवढं समजतंय ना तेवढं मी त्या गाडीच्या आता पाठलाग करायचा प्रयत्न करतोय. त्यावर आता अर्जुनला ती लोक सांगतात की ठीक आहे, तू एक काम कर, तू आम्हाला ना तुझं लोकेशन पाठव असंही आता सांगितलेलं असतं. मग काय, अर्जुन त्याचं लोकेशन त्या लोकांना सेंड करतो आणि अर्जुन त्या माणसांच्या पाठलाग करू लागतो, कारण अर्जुनला काही झालं तरी सुद्धा मानसीला वाचवायचं असतं आणि यासाठी काही करणं गरजेचं होतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन निघालेला असतो आणि अर्जुनला माहिती असतं की आपल्या हाती काहीतरी लागू शकतं. तेच आता अर्जुन आहे ना इथे थांबलेला असतो, कारण आहे ना त्याला तिथे एका गुंडांची गाडी थांबलेली दिसते आणि त्याच वेळेला ते गुंड ना फोनवर बोलत असतात, कारण आहे ना अर्जुन सुभेदार त्यांचा पाठलाग करतोय हे तर त्यांना आता कळून चुकलेलं होतं. मग इकडे प्रिया त्यांना गाईड करत होती, तर अर्जुनला कसं अडकवायचं, कसं फसवायचं तरीच तर आपलं काम सक्सेस होणार आहे हेही आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आपली ट्रॅकवर गाडी चाललेली आहे, सो आता तसंच करायचं आहे. इथं टपरीवर ते दोघेही जण चहा पित असतात. अर्जुन आता तिथूनच जात असतो. अर्जुन ज्या वेळेला तिथून जात असतो ना, तेव्हा सारखं त्याला तेच आठवत राहतं आणि त्याला ती गाडी सुद्धा दिसते जी की मानसीला ठेवलेल आहे. मग आता इथे सायलीने कॉल केलेला असतो आणि सायलीला आता कळत की अर्जुनला मानसी म्हणजेच मुलींचा पत्ता सुद्धा लागलेला आहे आणि त्यामुळेच ना आता सायली खूप जास्त आता खुश असते. सायली विचार करते की चला फायनली, म्हणजे मुली सुद्धा सापडल्या आहेत. तर मी तर विचार करत होते की काय झालं असेल, पण बरं झालं निदान मुली तरी सापडल्या, त्यामुळे आता ती खुश असते. तेच आता अर्जुनने फोन स्पीकरला टाकून तिच्याशी बोलून घेतलेलं असतं. अर्जुनने आता बोलून घेतल्यानंतर सायलीच्या जीवात जीव येतो. मग आता अर्जुन म्हणत असतो की चल बायको, फोन ठेवतो मी, मला ना अर्जंटमध्ये शोधाशोध करायची आहे, कारण त्या गुंडांना बघायचं आहे, मानसीची सुटका करायची आहे. सायली म्हणत असते की नशीब सगळं काही व्यवस्थित होतेय, मी ना आताच देवापुढे दिवा लावते, कारण आता सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत हेही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना आता दुसरीकडे मात्र अर्जुनने फोन ठेवलेला असतो
आणि मग आता सायलीच्या समोरच ना श्वेता उभी असते आणि श्वेता उभी असतानाच ना ती आता सायलीला म्हणत असते की काय झालं तेव्हाच इथे मात्र सायली सांगत असते की आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आपल्याला भेटणार आहे ती म्हणजे आता मानसी ह्यांना भेटली मग आता आपलं कामच झालं म्हणून समज आता जेव्हा श्वेताला या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा श्वेता तर खुश होते कारण श्वेता त्याला माहिती की हा तर त्यांच्या आता एका प्लनचा भाग आहे इकडे आता मुद्दामून एक जी माणसी आहे तिला बांधून ठेवलेलं असतं ती गाडी ना मुद्दामून थांबवली जाते का तर आता या माणसांना ना अर्जुन सोबत मुद्दामून मारामारी करायची असते अर्जुनला संपवायचं असतं यासाठी त्यांनी मुद्दामून गाडी थांबवलेली असते आणि त्यांची भांडणं आपापसात सुरू असतात तेच इकडे आता सायलीला तर माहिती पडलेलं असतं आणि सायलीने ही गुड न्यूज श्वेताला दिलेली असते पण सायलीसाठी ही गुड न्यूज नसते तिच्यासाठी या सगळ्या काही गोष्टी महाभयंकर अशा होत्या मग आता श्वेताला तर माहिती होतं की अर्जुनच्या बाबतीत अर्जुनच काय होणार आहे ते आणि त्यामुळेच ना तो थोडा भीती विचार करत होती जे सायलीला वाटते तेच थोडी ना होणार आहे सगळं काही आपल्या म्हणण्यानुसार होणार आहे तेव्हाच ना इथे आता सायली पटकनी आतमध्ये जाते कारण तिला कल्पना आणि प्रतिमाला सुद्धा सांगायचं असतंय मग तेव्हाच दुसरीकडे श्वेता जी आहे ती लगेच मेसेज करून आता प्रियाला निरोप देऊ लागते की आपलं काम झालं आहे तिने आता कॉल केलेला असतो आणि आता सायलीला सुद्धा समजलं आहे की सगळं काही ठीक आहे मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा प्रियाना खूप जास्त अशी खुश झालेली असते प्रियाने सुद्धा आता सचिनला सांगितलेलं असते की प्लॅन ऑन आहे परफेक्ट आपण जे ठरवलं होतं अगदी तसच्या तसं घडतंय आज इतका आनंद झालाय ना खायनली राम राम सत्य हाय असंही आता प्रिया बोलत असते सचिन आणि राकेश सुद्धा सुडाच्या भावनेमध्ये असतात आणि त्यांना सुद्धा एवढं मोठं आता त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेय ते कुठतरी सक्सेस होतेय ना याचा आनंद होतो इकडे प्रिया मात्र हाड मोडत असते बिचाया अर्जुनला मात्र आता त्या गुंडांनी खूप जास्त मारहाण केलेली असते एकटा अर्जुन असतो आणि बाकी ते गुंड आणि त्यामुळेच ना आता अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो कारण त्या गुंडांनी अर्जुनच्या पोटात सुरासुद्धा खूप असतो इकडे आता सायली पूजा करत असते आणि तिच्या हातात ना कुंकवाची वाटी खाली पडते त्यामुळे सायलीला सुद्धा धक्का बसतो तर सायली या सगळ्यात ना अर्जुनला कसं वाचवेल आता पुढे काय होईल हे पाहायला ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.